सिंहस्थ कुंभमेळ्यावरून साधू महंत आता पुन्हा नाराज झाले। शिखर समितीच्या बैठकीला साधू महंतांना निमंत्रण नसल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। आखाडा परिषदेचे कोषाध्यक्ष श्रीमंत शंकरानंद सरस्वतींची शासनावर नाराजी आहे। साधूंना विश्वासात घेत नसाल तर साधून विना कुंभमेळा करून दाखवा। श्रीमंत शंकरानंद सरस्वती यांनी राज्य सरकारला हे आव्हान दिलंय। गरज पडली तर साधू महंत स्वतः कुंभमेळा आयोजित करतील असंही श्री महंतांनी म्हटलंय। आपले प्रतिनिधी किरण ताजने आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। अधिकचे तपशील देतील किरण। 2 दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये मुंबईमध्ये शिखर समितीची बैठक पार पडली। या बैठकीच्या निमित्तानं प्राधिकरण आणि त्यासोबतच आयुक्त नाशिक महानगरपालिका आणि कुंभमेळा आयुक्त यांच्यासह कुंभमेळा मंत्री देखील उपस्थित होते आणि प्रामुख्याने ज्या सगळ्या साधू महंतांच्या उपस्थितीमध्ये हा संपूर्ण कुंभमेळा होणार आहे त्या आखाडा परिषदेचे काही प्रतिनिधींना देखील त्या ठिकाणी निमंत्रण दिलं गेलं नाही। त्यामुळे एकूणच ही नाराजी पुन्हा एकदा बघायला मिळते। मागील काळामध्ये देखील अशा स्वरूपाची कामं सुरू होत नाही म्हणून साधू महंतांनी नाराजी व्यक्त केलेली होती आणि त्यांची मनधरणी करण्यात कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांना यश देखील आलेलं होतं। मात्र आता पुन्हा एकदा साधू महंतांनी नाराजी व्यक्त केलेली आहे। साधूंशिवाय कुंभमेळा कसा भरणार अशा स्वरूपाचा सवाल देखील या निमित्तानं उपस्थित केलेला आहे। त्यामुळे येत्या काळात या साधू महंतांची असलेली नाराजी कशा पद्धतीने शासन स्तरावर सोडवली जाते हे बघणं महत्त्वाचं असेल। विक्रम, धन्यवाद किरण दिलेल्या या माहितीसाठी।